नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या प्रचाराक नेट. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी रॅली तशेंच रोड शोनी जातात वांटेकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सावन छत्तीसगडच्या 2 दिसांच्या दौऱ्यार. भारताच्या तुलिका मान हिणे हाँगकाँगात चीनात चलतल्या आशियाई जुडो चॅम्पियनशीप 2024च्या उपांत्य फेरयेत घाले पावल. आणि IPL क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबय इंडियन्साक 9 गड्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या प्रचार सोंपपा खातीर 2 दीस आसतना राजकीय पक्षांचे मुखेल फुडारी आपापल्या उमेदवारांच्या वटेन रॅली आनी रोड शो घेवन मतदारांक आकर्शीत करपा खातीर सगळे यत्न करीत आसात. प्रधानमंत्री आनी भाजपचे ज्येष्ठ फुडारी आनी नरेंद्र मोदी हांणी विरोधी पक्षांच्या आघाडीचेर उलयतना ते तुश्टीकरणाचें राजकारण करतात असो आरोप केलो. काल उत्तर प्रदेशांतल्या अलीगड हांगा एका वेंचणूक रॅलीत ते उलयताले. देशांतली गरिबी पयस करपाची, भ्रश्टाचार आनी घराणेशाही नश्ट करपाची हीच वेळ आसा अशेंय तांणी सांगलें. काँग्रेस आनी समाजवादी पक्षांनी सदांच तुश्टीकरणाचें राजकारण केलां आनी देशांतल्या अल्पसंख्यांकांच्या राजकीय, सामाजीक आनी आर्थीक उदरगती खातीर तांणी कांयच करूं ना असो आरोप लेगीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलो. दुसरे वटेन काल बुलंदशहर जिल्ल्यांतल्या एका राजकीय सभेत बसपाच्यो मुखेली मायावती हांणी भाजपाचेर टिका केली. भाजप हो फकत जुमलेबाजीचेर विश्वास दवरता आनी प्रत्यक्षात कसलीच कामां करिना असो आरोप लेगीत मायावती हांणी केलो. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे हांच्या सयत पक्षाच्या हेर कार्यकर्त्यांनी लेगीत पक्ष कार्यकर्त्यांच्यो बसका घेतल्यो आनी मथुरा आनी फतेहपूर सिक्री भागात घराघरांनी प्रचार केलो. प्रधानमंत्री आनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सावन छत्तीसगडच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतले. मोदी छत्तीसगडांतल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांनी 3 सभांनी उलोवप करतले. प्रधानमंत्री मोदी आयज जंजगिरी चंपा लोकसभा मतदारसंघांतल्या शक्ती आनी महासमुंद मतदारसंघांतल्या धमतरी हांगा सभांनी उलोवप करतले. ते फाल्यां सुरगुजा लोकसभा मतदारसंघांतल्या अंबिकापूर हांगा जाहीर सभेत उलोवप करतले. केंद्रीय गृहमंत्री आनी भाजपचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह आयज दनपारां महाराष्ट्रांतल्या अकोलात भाजपाचे उमेदवार अनूप धोत्रे हांच्या वटेन भौशीक सभेत उलोवप करतले. अकोलांतल्यान काँग्रेस पक्षान डॉ. अभय पाटील हांकां उमेदवारी दिल्या. वंचीत बहुजन आघाडीचे फुडारी प्रकाश आंबेडकर हे लेगीत ह्याच मतदारसंघांतल्यान वेंचणूक रिंगणांत आसात. अकोल्यात एकूण 17 उमेदवार रिंगणांत आसात. ह्या सुवाते खातीर ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक मतदान जातलें. अमित शाह फाल्यां अमरावती मतदारसंघांतले भाजप उमेदवार नवनीत राणा हांच्या वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. प्रतिश्ठीत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स ऋषिकेश हांगा आयोजीत दीक्षांत सुवाळ्यात त्यो मुखेल सोयऱ्यो म्हूण हाजीर आसतल्यो. ह्या वेळार त्यो ऋषिकेशांतल्या परमार्थ आश्रमाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यो आनी सांजे गंगा आरतीक हाजीर आसतल्यो. फाल्यां डेहराडूनांतल्या FRI हांगा भारतीय रान सेवेंतल्या प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत सुवाळ्यात मुखेल सोयऱ्यो म्हूण त्यो हाजीर आसतल्यो. आसामांत लोकसभा वेंचणुकेच्या 3ऱ्या पांवड्या खातीर 47 उमेदवार रिंगणांत आसात. ह्या पांवड्यांत 4 सुवातां खातीर मतदान जातलें. काल 5 उमेदवारांनी नांवां फाटीं घेतल्या उपरांत कोक्राझारांतल्यान 12, बारपेटांतल्यान 14, धुरींतल्यान 13 आनी गुवाहाटींतल्यान 8 उमेदवार रिंगणांत आसात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल संवसारांतल्या सगळ्यांत उंच झूज भूंय सियाचीनाक भेट दिवन सुरक्षा परिस्थितीचें प्रत्यक्ष मुल्यांकन केलें. अत्यंत प्रतिकूल हवामान आनी खडतर भूप्रदेशांत तैनात सैनिकां कडेन तांणी संवाद साधलो. मंत्री सिंग हांणी अत्यंत कठीण परिस्थितींत निर्धारान मातृभुंयेची राखण करपी ह्या सैनिकांच्या योगदानाची तोखणाय केली. राष्ट्र सशस्त्र दळाच्या जवानांचे सदांच ऋणी आसतले आनी तांच्या योगदानाक लागून दरेक नागरीक सुरक्षीत आसता अशें तांणी म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत नागरी गुंतवणूक सुवाळ्यात खुबशा मानेस्तांक तांच्या असाधारण आनी खासा सेवे खातीर पद्म पुरस्कारांनी भोवमानीत केले. भौशीक जिणेंतल्या योगदाना खातीर राष्ट्रपती मुर्मू हांणी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हांचो भोवमान केलो. भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रमण्यम हांकां कला क्षेत्रांत पद्मविभूषण पुरस्कारान भोवमानीत केले.
बिंदेश्वर पाठक हांका सामाजीक कार्यांत मरणा उपरांतच्या पद्मविभूषण पुरस्कार दिवन भोवमानीत केले. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गतिशील अभिनया खातीर राष्ट्रपतींनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती हांका पद्मभूषण दिवन सन्मानीत केले. कला क्षेत्रात नामनेच्यो गायिका उषा उत्थुप हांका पद्मभूषण पुरस्कारान सन्मानीत केले. तशेंच ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायालू आणि कला क्षेत्रातले भौशीक क्षेत्रातले ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हांका पद्मभूषण पुरस्कार भेटयलो. खेळा क्षेत्रातल्या योगदाना खातीर ज्येष्ठ टेनिस खेळगडो रोहन बोपण्णा हांका पद्मश्री पुरस्कारान भोवमानीत केले. पद्म पुरस्कार हो देशांतलो सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आसा. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री ह्या 3 श्रेणींत हो पुरस्कार दितात. कला, सामाजिक कार्य, भौशीक जीण, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्देग, वैजकी, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा ह्या सयत वेगवेगळे विषय आणि उपक्रमां खातीर हे पुरस्कार भेटयतात. अपवादात्मक आणि खासा सेवे खातीर पद्मविभूषण, उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवे खातीर पद्मभूषण आणि खंयच्याय क्षेत्रातल्या खासा सेवे खातीर पद्मश्री पुरस्कार दितात. काँग्रेस सत्तेर आयल्यार नागरिकत्व दुरुस्ती कायदो, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता रद्द करतले. तशेंच भारतीय पुरावा कायदो लेगीत रद्द करतले अशें केंद्रीय घरमंत्री आणि ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांणी म्हळां. काँग्रेस केन्नाच सत्तेर येवची ना आनी लोककल्याणा खातीर केल्ले हे कायदे केन्नाच फाटीं घेवचे नात अशें श्री शाह हांणी एका निवेदनांत म्हळां. हे कायदे देशांतल्या सामान्य लोकांक सक्षम करतात आणि तांच्या हक्काचें संरक्षण करतात अशें तांणी म्हळें. काँग्रेस फकत तुश्टीकरणाचें राजकारण करता असो आरोप लेगीत अमित शाह हांणी ह्या वेळार केलो. दिल्लीच्या रावस रेव्हेन्यू न्यायालयात काल मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांणी गोडेमुताच्या उपचारा खातीर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं दोतोरांचो सल्लो घेवपा खातीर परवानगी मागपी सादर केल्ली याचिका न्हयकारली. ह्या याचिकेंत तांणी आपल्या घरकान्नीक लेगीत व्हिडिओ कॉन्फरन्सींत आस्पावीत करून घेवपाची परवानगी दिवची अशी विनवणी केल्ली. खासा न्यायाधीश कावेरी बावेजा हांणी केजरीवाल हांकां इन्सुलीन दिवपाची गरज आसा काय ना हें थारावपा खातीर वैजकी मंडळ स्थापन करपाचे निर्देश दिल्लींतल्या अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्थेक दिल्यात. केजरीवाल हांकां गरजेची सगळी वैजकी उपचारांची पुरवण करतले. मात खासा उपचारा खातीर जेल अधिकाऱ्यांनी एम्सच्या संचालकांनी स्थापन केल्ल्या वैजकी मंडळाचो सल्लो घेवचो अशें न्यायालयान म्हळां. केजरीवाल हांच्या खातीर आहार आनी व्यायामाची येवजण तयार करपाचे आदेश वैजकी मंडळाक दिल्यात. जुडोत भारताच्या तुलिका मान हिणें हाँगकाँग चीनात चलतल्या आशियाई जुडो चॅम्पियनशीप 2024च्या सर्तीच्या उपांत्य फेरयेत पावल घालें. तिणें काल बायलांच्या 78 किलो गटांतल्या उपांत्यपूर्व फेरयेत दक्षिण कोरियाच्या किम हयुनाक हारयलें. IPL क्रिकेट सर्तीत काल रातीं जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळांत राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 9 गड्यांनी हारयले. जैता खातीरच्या 80 धांवड्यांचे मोग राजस्थान रॉयल्स पंगडान 18 पुजेच्या षटकांत फक्त 1 धांवो घेवन ओंपले. यशस्वी जयस्वाल हाणें राजस्थाना खातीर सगळ्यांत चड 104 धांवड्यो केल्यो. ते आदी पयलीं फलंदाजी करपाचो निर्णय घेतल्या उपरांत मुंबय इंडियन्स पंगडान थारायल्ल्या 20 षटकांनी 9 बाद 179 धांवड्यो केल्ल्यो. राजस्थान खातीर संदीप शर्मान गडेबाद केले. ताका सामनावीराचो भोवमान फावो जालो. मजगतीं राजस्थानचो फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हाणें IPLांत 200 गडे बाद करपी पयलो गोलंदाज इतिहास घडयला. आयज सांजेच्या 7:30 वरांचेर चेन्नईच्या MC चिदंबरम स्टेडियमाचेर चेन्नई सुपर किंग्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडा आड खेळ जातलो. आनी आतां खबरोसोबतच्या पयलीं पासून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्यावेल्या प्रचाराक नेट. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी रॅली तशेंच रोड शोनी जातात वांटेकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तराखंडच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सावन छत्तीसगडच्या 2 दिसांच्या दौऱ्यार. भारताच्या तुलिका मान हिणें हाँगकाँग चीनात चलतल्या आशियाई जुडो चॅम्पियनशीप 2024 सर्तीच्या उपांत्य फेरयेत पावल घालें. आणि IPL क्रिकेट सर्तीत काल रातीं जाल्ल्या खेळांत राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 9 गड्यांनी हारयलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.